मध्ये माझ्याबद्दलचा कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना, नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, ह्या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलोय आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आलाय आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्याबरोबर सातत्याने उभा राहील हा देखील शब्द मी तुम्हाला दिला आणि त्या शब्दावरती मी कायम आहे. गेल्या वेळेस मुंबई रंगे पाटील आंदोलन केलं होतं त्यावेळेस सरकारनं त्यांच्या हैदराबाद गॅजेटचा विषय होता, अनेक मागण्या होत्या, पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन करावं लागतं. वेळोवेळी एकदा सर्व मागण्या मान्य होणार नाही. मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील बसणार आहे. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी काळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार आहे. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या नाहीत. बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी